मोठं माझे नाव सायली शैलेश मोहिते. मी गाव तिवडीची आहे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रमैत्रिणी, चवदार तळ्याचे पाणी ज्यांनी चवदार केले, चवदार तळ्याचे पाणी ज्यांनी चवदार केले, पशुसारखं जगणाऱ्यांना ज्यांनी माणसात नेले. चवदार तळ्याचे पाणी ज्यांनी चवदार केले, पशुसारखं जगणाऱ्यांना ज्यांनी माणसात नेले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण हा बौद्ध धर्मातून घेतलेला आहे. त्याचा अर्थ निर्वाण किंवा अंतिम मुक्तीची प्रवास करणे आहे. हा दिवस केवळ त्यांच्या शरीर मृत्यूचे नाही, तर मुक्तीकडे नेणाऱ्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाई असे होते. ते शाळेत महाविद्यालयात असताना अस्पृश्यतेमुळे अनेकदा त्यांचा मानभंग झाला. त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित केले गेले. हिंदू धर्मातील चातुर्व्यक्त व्यवस्था त्यांना त्रास देऊ लागली, म्हणून त्यांनी असे घोषित केले की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणून 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो वाघासारखा घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हे, तर ते एक वाचनप्रेमी देखील होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. ते तासनतास वाचन करत असत. म्हणून त्यांनी भारतीय संविधान लिहिले आणि ते भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले. त्यांना संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. म्हणजे त्यांनी त्या संविधानाचा किती अभ्यास केला असेल आणि त्या अभ्यास करायला त्यांनी त्या संविधानाचे किती वाचन केले असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रवास करताना त्यांच्याकडे जे सूटकेस असायचं ते कपड्यांनी नाही, तर ते त्यांच्या पुस्तकांनी भरलेलं असायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी तब्बल 50,000 पेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यांच्या वाचन प्रेमाबद्दल त्यांची दुसरी पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात या पुस्तकात एक घटना नमूद केली आहे. त्या सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनात व लिखाणात एवढे मग्न व्हायचे की त्यांना जेवणाचे सुद्धा भान राहायचे नाही. कधी कधी ताटात ठेवलेले जेवण दुसऱ्या दिवशी तसेच असायचे. ते जेव्हा वाचायचे व लिखाण करायचे त्यात तेवढे मग्न व्हायचे की त्यांना झोप आली याचे सुद्धा भान राहायचे नाही आणि ते तिथेच झोपून जायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला हेही सांगतात, वाचा, शिका आणि समाजाला दिशा दाखवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही सांगून गेले की वाचाल तर वाचाल, कारण जर आपण काहीच वाचलं नाही तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात एक दिवशी ग्रंथालयात वाचन करत होते पुस्तकांचे. तर वाचता वाचता ते एवढे मग्न झाले की रात्र झाली वाचता वाचता. तर ग्रंथालयाच्या प्रमुखाने त्यांच्यावर लक्ष गेले नाही, म्हणून त्याने दरवाजाची कडी बाहेरनं लावून ग्रंथालय बंद करून गेला. तो दुसऱ्या दिवशी तो येऊन बघतोय, कडी उघडली त्याने, तर तो येऊन बघतोय आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचत आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की बाबासाहेब, तुम्ही कालपासून इथं आहात, मला सांगितलं का नाही का मला आवाज का दिला नाही तुम्ही? तर बाबासाहेब म्हणाले, अरे वेड्या, मी वाचनात एवढा मग्न होतो की तू जो मला कडी लावून गेलास ह्याचे मला लक्षच गेले नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढी वाचनाची आवड होती. त्यांच्या घरातील लाईट गेली की ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दिव्याच्या उजेडाखाली येऊन वाचन करत असत. तर दिव्याचा उजेड केवढा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते रस्त्यावर बसून वाचन करत. मला सांगा, त्या दिव्याचा उजेड त्या पुस्तकांवर जायचा का? तर कसा जाणार? तो दिवा किती उंचावर असायचा. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा वाचनाचा छंद होता, म्हणूनच ते त्या दिव्याखाली बसले. म्हणूनच त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्या भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार झाले. आणि अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता.
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख डॉक्टर भीमराव आंबेडकर लाखात नाही तर साऱ्या जगात एक होता. लाखात नाही तर साऱ्या जगात एक होता. साऱ्या जगात एक होता. धन्यवाद.